सध्या आपण आत्ता गुरुभक्ती योगाचं चिंतन करतोय. बॅटन रिले असतं ना तसं. आजपर्यंत चिदंबरनी सांगितलं. आज पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. श्री गुरु थोरात महाराज की जय. संतन की जय. आज त्या कराडमध्ये तीर्थरूप गुरुवऱ्या महाराजांना ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये खूप मदत केली असे आमचे धोपाटे अण्णा, त्या धोपाटे अण्णांची पुण्यतिथी आहे आणि एकच दिवसाचा कार्यक्रम काल्याचं कीर्तनाचं पण काही कारणाने त्यांनी 2 दिवस ठेवलं. त्यामुळं आज चिदंबरला जावं लागलं. त्यामुळे बॅटन रिलेसारखं त्यांनी बॅटन माझ्याकडे दिली. ते चिंतन आता आपण पुढे करायचं जे चालू आहे ते गुरुभक्ती योगाचं चिंतन चाललेलं आहे. जगामध्ये अनेक गुरुभक्त झाले पण माऊलींसारखा कोणीही गुरुभक्त नाही आहे. सर्वश्रेष्ठ गुरुभक्ती कोणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबारायांची गुरुभक्ती आहे. तुकोबारायांची गुरुभक्ती आहे. परी नाही घडली सेवा काही. तुकोबारायांची गुरुभक्ती पण सेवा घडली नाही तुकोबारायांकडनं. आईच्या गर्भात असल्यापासून तो संजीवन समाधीला जाईपर्यंत सतत 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 माऊली ज्ञानोबारायांना सद्गुरूंचा सहवास, सद्गुरूंची सेवाही माऊलींना घडलेली आहे. आणि असे माऊली नुसतं बोलत नाहीत तर त्या सद्गुरू भक्तीचं आचरण करतात. विचारसागराचा जर विचार करायला गेला तर सगळ्यात सोपा तरंग कोणता? विनायक महाराज तिसरा. सगळ्यात सोपा तरंग, पण वागण्याकरता सगळ्यात अवघड तिसरा तरंग. जन्म गेले तरी ते आपल्याकडनं वागलं जात नाही. म्हणून ऐकायला सोपा पण आचरण करण्याकरता, अनुभूतीमध्ये येण्याकरता अत्यंत कठीण असा तो तिसरा तरंग. माऊली ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य असं आहे की माऊली ज्ञानोबारायांनी गुरुभक्ती सांगितलीही आणि गुरुभक्ती अनुभवलीही. आणि माऊली ज्ञानोबारायांचं वैभव असं आहे की गुरूंच्या बाबत माऊली बोलायला लागले की माऊली वाहत जातात. मी नाही म्हणत, माऊली स्वतः म्हणतात की गुरुभक्तीबाबत मी बोलायला लागले मला कशाचं भान राहत नाही. मग थोडंसं चांगलं मराठीत सांगायचं तर ब्रेक निवृत्तीराय यांच्या हातात आहे. निवृत्तीराय म्हणतात बाबा थांब थांब थांब, तू आता भलतीकडे चाललायस, पुन्हा मूळ विषयावर ये. असं माऊली ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ थांबतात. थोडंसं स्पष्ट शब्दात सांगायचं लगाम, ब्रेक किंवा लगाम निवृत्तीनाथांच्या हातात आहे. आणि मी अनेकदा सांगतो की या भावार्थ दीपिकेमध्ये माऊलींच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले शब्द हे अत्यंत आदरपूर्ण आहेत, अत्यंत हळुवार आहेत. त्याचं कारण काय? साक्षात श्रीमन निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत आणि साक्षात श्रीमन निवृत्तीनाथ समोर बसलेले असल्यामुळे माऊलींच्या मुखारविंदातनं अभिव्यक्त होणारी जी वाणी आहे ती अत्यंत मृदू स्वरूपाची आहे. कालपर्यंत आपण चिंतन ऐकलं की माऊली ज्ञानोबाराय या गीतार्थाचं वर्णन करतायत, गीतेचं वर्णन चाललंय. मग तुम्ही म्हणाल की कालपर्यंत गीतेचं वर्णनाचा विषय काय आहे? श्री गुरु भक्तीचा विषय चाललेला आहे. पण श्री गुरु भक्तीचा विषय चालला असताना मध्येच गीतेचं काय वर्णन? तर त्याचं कारण असं आहे, गीतेचं वर्णन कारण असं आहे की आता परवा आहे गीता जयंती. मी परवाच सांगितलं, 2दा-3दा सांगितलं, पुन्हा सांगतो. श्रीमद भगवद्गीता ही माता आहे. अद्वैतामृत वर्षिणीम भगवतीम अष्टादशाध्यायिनीम अंबत्वाम. अंब, अंब म्हणजे माता, हे माता. तर भगवद्गीता ही आपली आई आहे आणि आईच्या अंकामध्ये अत्यंत सुरक्षित आपण असतो. अंकात म्हणजे आईच्या मांडीवर. पण त्या आईशी बोलता आलं पाहिजे आपल्याला. गीता ही आपली आई आहे आणि त्या आईशी आपल्याला
बोलता आलं पाहिजे, गीतेशी आपल्याला बोलता आलं पाहिजे, गीता आपल्याशी बोलली पाहिजे. वसुदेव वसुत भगवान आपल्याशी बोलतील नाही सांगता येत. त्याला अधिकार फार मोठा पाहिजे. एकतर समर्थ रामदास स्वामींसारखा अधिकार पाहिजे, नाहीतर भक्त शिरोमणी नामदेवरायांसारखा अधिकार पाहिजे की डायरेक्ट कम्युनिकेशन, डायरेक्ट, काय मध्ये विषयच नाही. पण आपला अधिकाराची दीनता, अधिकाराची गरिबी, अजून थोडंसं स्पष्ट सांगायचं, अधिकाराचा भिकारपणा आपल्याकडे. आणि तो अधिकाराचा भिकारपणा आपल्याकडे असल्यामुळे आपण डायरेक्ट थेट माऊलींशी किंवा वसुदेव सुताशी आपण बोलू शकत नाही. म्हणून आपल्याला माध्यम लागतं हे भगवद्गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं. म्हणून या ज्ञानेश्वरीच्या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण त्या माऊली ज्ञानोबारायांशी किंवा वसुदेव सुताशा भगवंताशी संवाद साधू शकतो. तर हे भगवद्गीतेचं वर्णन कशा करता माऊली ज्ञानोबाराय सांगताय? तर भगवद्गीता ही अत्यंत कठीण आहे. अत्यंत मूढ हीन बुद्धीचे लोक झालेत हल्ली. वेदत्रयीच्या पाना किंवा का ते नाही तो नाही वेद कृपण जहाला त्रिवर्णांच्या कानी आला, या ओवीचा चुकीचा अर्थ केला जातो. आणि दुर्दैव असं आहे माझं की त्या लोकांच्या पंक्तीला बसायला जेव्हा लागतं ना तेव्हा फार वाईट वाटतं. ज्या वेळेला त्या वेदाविषयी चुकीचं बोलणाऱ्या लोकांच्या पंक्तीमध्ये बसावं लागतं तेव्हा खूप वाईट वाटतं, पण बसावं लागतं, नाईलाज असतो. भगवद्गीता ही साक्षात वेद आहे. किंबहुना वेद हेच भगवद्गीतेच्या रूपानं अभिव्यक्त झालेत, अवतीर्ण झालेत. गुरुवर्य महाराज सांगायचे नेहमी की वेदाला कृपण म्हटलंय, तर कृपण हाच दानशूर होऊ शकतो. लक्षात घ्या, जो उधळा आहे ना तो दानशूर होऊ शकत नाही. ज्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसेच शिल्लक नाहीत तो काय देणार आहे? पैसे द्यायला काय सावकार बुवा? दानशूर झाले तर सावकार बुवाच होऊ शकतात, आपण नाही होऊ शकत. बरोबर आहे का नाही सावकार बुवा? तुम्ही साठवले म्हणून देऊ शकता ना. वेद कृपण आहे. कृपण आहे म्हणजे त्यांनी पैसा साठवलाय, ज्ञान साठवलंय म्हणून तो उदार होऊ शकतो ना. आणि वेद सर्वज्ञ असला तरी वेद कसं आहे की त्याच्याविषयी आपल्याला जास्त बोलता येत नाही. संविधानाच्या काही मर्यादा आहेत त्याच्यामुळं. गुणकर्म विभागशः किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ह्याच्यावर सांगताना काशी क्षेत्रामध्ये तीर्थरूप गुरुवार काय चिंतन सांगितलंय? 8 दिवस. पण गुरुवार महाराजांचं वैभव असं आहे की सांगायचं ते सांगायचेच, पण कुठे अडकायचे नाहीत. आपलं तसं होत नाही. हो, आपण काहीतरी सांगायला जातो कुठेतरी अडकतो. थोडंसं चांगल्या भाषेत सांगा, तेल लावलेले पहिलवान होते गुरुवार महाराज. सांगायचं ते बरोबर सांगायचे, तत्व कुठे सुटायचं नाही, पण अडकायचं हे कुठे नाही. वैभव लागतं, बुद्धिमत्ता लागते, पूर्व पुण्याही लागते. आपण काय किस झाड की पत्ती. पंडितांना तुम्हाला सांगतो मी, नाव नाही घेत, तुम्हाला गेल्यावर नाव सांगतो. गुरुवर्य महाराज असताना ज्यांना गुरुवर्य महाराजांचं महत्त्व कळलं नाही ते आज गुरुवर्य महाराजांना माझे सद्गुरू आहेत, त्यांच्यामुळे मला या सदाचाराची सत्प्रवृत्तीची जाणीव झाली असे म्हणतात लोक. पण ते असताना नव्हती जाणीव. असो, या भगवद्गीता म्हणजे काय? साक्षात वेद अवतीर्ण झालाय. का? तर वेद सगळ्यांपर्यंत का नाही पोहोचला? त्याचं कारण असं आहे की अधिकार दारिद्र्य. आत्ता जे सांगितलं तेच. वेदाची जी अनुपूर्वी आहे, वेदाची जी स्वर विशिष्ट उदात्त अनुदात्त स्वरित स्वरसहित जी रचना आहे, ती रचना म्हणण्याकरता, ती रचना समजण्याकरता, त्या रचनेचा उच्चार करण्याकरता गुणकर्म विभागशः अधिकार लागतो. आणि अनधिकाऱ्यापर्यंत ते जाऊ नये याच्याकरता त्या सगळ्या मर्यादा आहेत. पण वेदालाच असं वाटलं मुक्त होण्याचा अधिकार प्रत्येक माणसाचा आहे. किंबहुना थोडं सूक्ष्म जर विचार केला तर प्रत्येक प्राणीमात्राचाही आहे, पण तो अपवादात्मक रीतीने. पण प्रामुख्यानं मोक्ष प्राप्त करून घेण्याचा अधिकार प्रत्येका माणसाचा आहे.
जन्मसिद्ध हक्क आहे कुठला? मुक्त होण्याचा. स्वराज्य आहेच आहे, पण जन्मसिद्ध हक्क काय आहे? आपण मानव जन्माला आलोय, म्हणजे मानव जन्माला आल्यानंतर आपला जन्मसिद्ध अधिकार काय आहे? बापाची इस्टेट घेणं आपला जन्मसिद्ध अधिकार नाही, तर मुक्त होणं आपला अधिकार आहे. आणि मुक्त होण्याकरता महावाक्याची आवश्यकता आहे. आणि महावाक्य कुठे आहेत? प्रामुख्यानं वेदात आलेली आहेत. आणि वेदात आलेली महावाक्य फक्त मर्यादित लोकांच्या कानापर्यंत गेली, काही विशिष्ट लोकांच्या कानापर्यंत ती गेली नाहीत, म्हणून साक्षात वेदच भगवद्गीतेच्या स्वरूपानं अवतीर्ण झाला. मग ह्याला काय वेदाचं कृपणता आहे का? नाही, वेद उदार झाला. पहिल्यांदा तो कृपण होता आणि तो उदार झाला. आणि उदार होत असताना हा भगवद्गीतेच्या रूपानं अवतीर्ण झाला. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम हत. ते फक्त पहिलाच ऐका वाचा हो. कोणतं? ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम. एवढं जरी आपल्याला कळलं ना, बहुत हो गया. मग ती सर्व उपनिषद भगवद्गीतेच्या स्वरूपानं अवतीर्ण झाली. का झाली? तर सर्वसामान्य माणसापर्यंत ते तत्वज्ञान पोचावं म्हणून. मग वेद कळण्याकरता जो अधिकार लागतो, वेद कळण्याकरता जी पात्रता लागते, वेद कळण्याकरता जे सामर्थ्य लागतं, वेद समजण्याकरता जी बौद्धिक भूमिका लागते, वेद समजण्याकरता जी अंतःकरणाची भूमिका लागते, तीच भूमिका भगवद्गीता समजण्याकरता लागते. लक्षात घ्या. म्हणून या भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलंय. कशा करता सांगितलं? एवढी अवघड भगवद्गीता आहे. पण एवढी जरी अवघड भगवद्गीता असली तरी सुद्धा माझ्या गुरुकृपेचं वैभव हे आहे की गुरुकृपेच्या वैभवानं या गीतारूपी समुद्रातून मी सहजरितेने पार जाऊ शकतो. कशामुळं? गुरुकृपेचं वैभव. गुरुवर महाराज जो नेहमी दृष्टांत त्याचे तोच दृष्टांत सांगतो. गीतेचं महत्त्व काय? का सांगायचं? गुरूंचं महत्त्व कळण्याकरता गीतेचं महत्त्व आहे. गीतेचं महत्त्व सांगण्याकरता मौली गीतेचं महत्त्व सांगतच नाहीत. कशाकरता सांगतात? गुरूंचं महत्त्व समजावं म्हणून. गुरुवर महाराज सांगायचे एक दृष्टांत, आता तुमच्या अनुभवातला आहे. अमुक अमुक मल्लाला या मल्लानी पाडलं. ते सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार. हां, शाकाहारी माणूस. आता हेच मला काय कळत नाही की आपल्याला काय B12 आणि कॅल्शियम डिफिशियन्सी होते, ते आपलं खाणं बरोबर नाही किंवा अन्न आपल्यापर्यंत येत नाही, तर शाकाहारी माणसाकडे शक्ती नसते, असं एक समज, गैरसमज, गोड गैरसमज. आणि ते हरिश्चंद्र बिराजदार शाकाहारी पहिलवान, वारकरी. हो. आणि त्यांनी त्या सतपालला पाडलं. मग हरिश्चंद्र बिराजदारांचं महत्त्व कधी कळेल? ज्याला सतपालचं महत्त्व कळलं ना, त्याला हरिश्चंद्र बिराजदारचं महत्त्व कळेल. सतपाल काय काळी पहिलवान असं जर आपल्याला वाटलं तर हरिश्चंद्र बिराजदारचं महत्त्व काय कळणार? काहीच कळणार नाही. त्याप्रमाणे ज्यांच्या कृपेनं माझ्या बुद्धीमध्ये भगवद्गीतेचे अर्थ अभिव्यक्त झाले, ती कृपा किती जबरदस्त आहे, किती ताकदवान आहे, हे कळण्याकरता गीतेचं महत्त्व आहे. गीता ही एवढी अवघड, एवढी कठीण, सर्व उपनिषदांचं सार जितात आहे. आणि गंमत सांगतो, सूत्रबद्ध साररूप असणारी गोष्ट कळणं कठीण आहे. विस्ताराने सांगितलेली गोष्ट कळते, पण सूत्ररूपानं साररूपानं सांगितलेली गोष्ट कळणं कठीण आहे. त्याचं कारण सांगतो. भगवद्गीता ही सूत्ररूप आहे, साररूप आहे. त्याच्यामध्ये काय हे माहिती का, की सूत्र कळण्याकरता मागचं पुढचं कळावं लागतं. जे सविस्तर असतं ना, तर प्रत्येक ठिकाणी तो रेफरन्स दिलेला असतो, पण गीतेसारख्या ग्रंथात मागचा रेफरन्स कळत नाही. मग मागचे पुढचे सगळे रेफरन्स, त्याचे संदर्भ कळणं, मग अर्थ कळणं हे अत्यंत अवघड आहे. पण एवढं सगळं अवघड असलं, एवढं सगळं कठीण जरी असलं तरीसुद्धा माझ्या सद्गुरूंच्या कृपेचं वैभव असे की कठीणाति कठीण असलेली भगवद्गीता, तिचा भाव मी सांगू शकलो. हे कशाचं वैभव आहे? सद्गुरू कृपेचं वैभव आहे. ही गुरुभक्ती आहे. माझ्या बुद्धीनं, माझ्या शक्तीनं,
माझ्या अध्ययनानं मी भगवद्गीतेचा अर्थ सांगतो असं माऊली कधीच म्हणत नाहीत. किंबहुना माऊलींच्या मनातही ते येत नाही. मी का सांगू शकतोय भगवद्गीतेचा अर्थ? माझ्या गुरुकृपेचं वैभव म्हणून. त्या वैभवाच्या संबंधाने काल चिदंबरनी सांगितलं, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. कठीण आहे ज्ञानेश्वरी सांगणं. थोडंसं जरी कसं आहे, थोडीशी जरी भावोत्कटता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर बोलता येत नाही. मग काय करायला लागतं? ती भावोत्कटता कुठेतरी बाजूला ठेवावी लागते आणि मग सांगावं लागतं. पण मग भावोत्कटता सोडून सांगायला लागलं तर कोरडेपणा येतो. मग सगळं ते कठीण आहे. संत कृपा दीपकू, संत कृपेला माऊली ज्ञानोबाराय दीप म्हणतायत. संत कृपेचा दीप आहे. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये मला भगवद्गीतेचा अर्थ उलगडतोय. म्हणजे वाचण्याकरताचा तो दिवा नाही आहे, अर्थाभिव्यक्ती होण्याकरता, भावाभिव्यक्ती होण्याकरताचा तो दिवा आहे. जसं आपण अनेकदा सांगतो की दादांनी आपल्याला 2 डोळे दिले, दृष्टी दिली अर्थ कळण्याकरता. त्याप्रमाणे या भगवद्गीतेचा भाव समजायचा असेल, भगवद्गीतेचा अर्थ समजायचा असेल, तर त्या ठिकाणी संत कृपारूपी दीपक असल्याशिवाय तो भाव, तो अर्थ कळत नाही. मला अर्थ का कळाला? की माझ्या समोर जो लावलेला दिवा आहे ना, तो दिवा संत कृपेचा आहे. म्हणजे दिव्याचं नाव संत कृपा नाही आहे, संतांची कृपा हाच कोणी एक दिवा. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये मला भगवंतानी अर्जुनाला सांगितलेले भाव माझ्या हृदयामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि तो दिवा कसा आहे? सोज्वळ स्वरूपाचा आहे. सु आणि उज्ज्वल. उजळावया आलो वाटा, 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 उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. धनी विठ्ठल सन्निध, धनी विठ्ठल सन्निध, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. विठ्ठल सन्निध, धनी विठ्ठल सन्निध, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. त्या संत कृपा दीपकाचं विशेषण आहे सोज्वळ. विशेष विशेषण भाव कळला पाहिजे. कोणतं विशेषण आहे, कोणतं विशेष आहे, कोणते शब्द जवळ आणायचे, ह्याच्याकरता व्याकरणाचं ज्ञान महत्त्वाचं आहे. विशेषण काय आहे? सोज्वळ. आणि विशेष काय? संत कृपा दीप.
सोज्वळ अशा संत कृपा दीपाच्या प्रकाशामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये त्या भगवद्गीतेचे भाव, भगवद्गीतेचे अर्थ अभिव्यक्त झाले. तर सोज्वळ म्हणजे काय? अभिमान सोज्वळ पाहिजे. कालची तर सांगितलं. तुम्हाला एक गंमत सांगतो. आमचे विनायक महाराज असतील, आमचे सांगळे साहेब असतील, सावकार असतील, निखिल असेल, आमचा याडी सुखदेव असे, आम्ही परवा मी सांगितलं कुठेतरी, आमचा ब्लड ग्रुप साखरे महाराज आहे. त्यामुळे आम्ही जे काही बोलू तू सारखंच बोलू. दृष्टांतात फरक, सावकार सांगताना दृष्टांत वेगळा येईल, माझा दृष्टांत वेगळा येईल, पण जे तत्व आहे ते मात्र आम्ही एक सांगतो, त्यात काहीच फरक पडणार नाही. गुरुवारे महाराज सांगायचे की आज दादा जरी आले आणि दादांनी म्हणजे महाराज सांगा माझं प्रवचन ऐकलं तर दादा म्हणतील जे मी सांगत होतो ना तेच हा सांगतोय, फार दृष्टांतात थोडाफार फरक आहे. त्याप्रमाणे आपण सगळे जरी बोलायला लागलो ते तत्वात कुठेच तू बदल होणार नाही. चिदंबरी जे सांगितलं त्याचं पुढे मी का सांगू शकतो? आमचा ब्लड ग्रुप एक आहे, ज्ञानाचाही एक आहे आणि रक्ताचाही एक आहे. असो तर काल चिदंबरींनी सोज्वळ उज्ज्वलतेच्या विषयी सांगितलं. उजळवणे म्हणजे काय? स्वच्छ करणे. तर हे विशेषण कशाचं आहे? संत कृपा दीपाचं विशेषण आहे, तो सोज्वळ आहे. सोज्वळ आहे म्हणजे कसं? आता तुम्हाला सांगतो गंमत. वाचण्याकरता दीपाची आवश्यकता आहे, चष्म्याची पण आहे तसे दिव्याची आहे. दिव्याची आवश्यकता वाचण्याकरता. पण तो दिवा कसा पाहिजे? तर गुरुवर्य महाराज स्वतःचं त्यांचं आयुष्यातलं उदाहरण सांगतो. तर गुरुवर्य महाराजांनी फार कष्ट केले, खूप. म्हणजे आपण फारच सुखी आहे, फार काहीच कशाचीच ददात नाही आपल्याला. सावकारबा होते का नाही मला माहीत नाही, तेव्हा 1972ला होते का तुम्ही आश्रमात? ज्ञानेश्वरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा. तर गुरुवारे महाराजांना एकच सदरा होता, एक सदरा. किती? आता आमच्याकडे एवढे सदरे आहेत की काय कुठं पत्ता लागत नाही, कपाटाच्या कपाट ओसांडून वाहत आहेत. पण एकच सदरा गुरुवारे महाराजांना. पण ताईंचं एक तत्व की आपली गरिबी जगाला दाखवायची नाही. आपण घरामध्ये फाटकं घाला पण बाहेर फाटकं नाही, आपली गरिबी जगाला दिसता कामा नये. तर गुरुवार्य महाराज सदरा घालून जायचे, दिवसभर काम करायचे आणि काम करून संध्याकाळी परत आले की आईसाहेब तो सदरा धुवायचा, तो सदरा वाळवायचा आणि तो सदरा घालून सकाळी जायचं. असं गुरुवार्य महाराजांचं सगळं होतं. तर त्या दीपकाचं विशेषण सोज्वळ आहे. सोज्वळ दिवा. तर सोज्वळ दिवा म्हणजे काय? वाचताना गुरु ते सांगायचं राहील. प्रकाश, प्रकाश कसा पाहिजे? तर गुरुवार्य महाराजांनी 72 साली ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. फार अवघड आहे बरं का. म्हणजे माझं ठरलं होतं पण अजून काय, हिंदी ज्ञानेश्वरी गुरुवार्य महाराजांची, मी काय गावबा नाही आहे पण त्या परंपरेमधले आपण आहोत, त्यामुळे जे काही राहिलेलं काम आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे. तर ते आता सगळं कम्प्युटर वगैरे आहे. निखिलजी, मी इंजिनियर होण्याचं कारण काय? ते ग्रंथ प्रकाशन होतात. मग ते काय झालं, त्यावेळेस DTP आलं, म्हणले तुला तू कम्प्युटर शिक, मग काय इंजिनियर हो. मी इंजिनियर झालो, नाही तर माझा काय तो विषय नव्हता. तर गुरुवार्य महाराजांना चष्मा लागला वयाच्या 30-35 वर्षी. आत्तासारखे चोर डॉक्टर नव्हते तेव्हा. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही वाचताना या कृत्रिम प्रकाशामध्ये वाचू नका, तुम्ही नैसर्गिक प्रकाशामध्ये वाचा, तुमचा चष्मा जाईल. मग वाचण्याकरता प्रकाश कोणता पाहिजे? नैसर्गिक प्रकाश पाहिजे. या कृत्रिम प्रकाशामध्ये वाचन करू नये. तर हा जो प्रकाश आहे हा सोज्वळ आहे. सोज्वळ आहे म्हणजे काय? की हा प्रकाश ती भावाभिव्यक्ती, ती अर्थाभिव्यक्ती होण्याकरता पुरेसा आहे, पण त्रासही देणारा नाहीये. जर तो प्रखर असेल तरी तो त्रास देतो, मंद असेल तर दिसत नाही. पण हा सुउज्ज्वल, उज्ज्वल म्हणजे उजळवणार आहे, पण कसं आहे? सु म्हणजे चांगल्या प्रकाराने, म्हणजे हेही टोक नाही तेही टोक नाही, अत्यंत प्रखरही नाही अत्यंत मंदही नाही, ज्याला चांगल्या भाषेत सांगितलं पर्याप्त. कशाकरता पर्याप्त आहे? भगवद्गीतेची भावाभिव्यक्ती अर्थाभिव्यक्ती होण्याकरता संत कृपेचा दीपक हा सोज्वळ नाम पर्याप्त रूपानं प्रकाश देणारा आहे. दुसरा भाव काय त्यातला? दुसरी कशाचीच आवश्यकता नाही. हा दिवा पुरेसा आहे. कशाकरता? भगवद्गीतेचा भाव अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होण्याकरता संत कृपेचा दीप हा पुरेसा आहे. दुसऱ्या कोणाच्याही कृपेची सहाय्याची आवश्यकता नाही. आता हे सांगताना कसं काय घडतं? म्हणजे
आज तर मी गेलो होतो, त्यांनी सांगितलं तबेला ही अच्छा चाहिए और घोडा भी अच्छा चाहिए. दोन्हीपैकी एखादं खराब असून चालत नाही. माऊली त्यांचं श्रेष्ठत्व आपण नाही सांगू शकत. अनिर्वचनीय स्वरूपाचं आहे, अवाच्य स्वरूपाचं आहे. पण आपल्या सद्गुरूंसमोर आपण किती क्षुल्लक आहोत ही भावना माऊलींची आहे. जगद्गुरु खरे निवृत्तीनाथ महाराज. आता कोणीही जगद्गुरु लावतंय त्या सोडून. तर माऊली ज्ञानोबा हे स्वतः फार श्रेष्ठ आहेत. तरी सुद्धा आपल्या सद्गुरूंचं सामर्थ्य सांगण्याकरता माऊली ज्ञानोबा सांगतात, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परीसीची आहे की मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. माझ्या भावाभिव्यक्तीची कारणता निवृत्तीनाथांना आहे. लोह लोह रूपाने आहे, पण लोहाचं सोनं करण्याचं सामर्थ्य परिसामध्येच आहे. त्याप्रमाणे माझ्यासारख्या माणसाला, म्हणजे माऊली सांगतात, आपण सांगण्याचा तो अधिकार नाही, माझ्यासारख्याकडनं या भगवद्गीतेची भावाभिव्यक्ती व्हावी हे सामर्थ्य फक्त श्रीमद निवृत्तीनाथांचं, इतर कोणाचंही नाही आहे. तरी की मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. त्या अमृतामध्ये सामर्थ्य आहे की मृत माणसालाही जिवंत करण्याचं सामर्थ्य अमृताकडे. ज्याप्रमाणे ह्या गोष्टी आहेत, म्हणजे परिसाचं सामर्थ्य आहे, अमृताचं सामर्थ्य आहे, आणि त्या सामर्थ्यवान वस्तूंकडनं असामान्य अशा गोष्टी घडू शकतात. ज्या गोष्टी, ज्या बाबतच्या गोष्टी घडतात तो सामान्य आहे, पण ज्याच्याकडून घडतं तो मात्र असामान्य. हे सांगताना आपल्या सद्गुरूंचं असामान्यत्व माऊली ज्ञानोबा यांना सांगायचं. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. माणसाच्या ठिकाणी असणारं जे वक्तृत्व आहे, जे अत्यंत हृदयगामी वक्तृत्व असतं, अंतःकरणाला भिडणारं वक्तृत्व आहे, ते वक्तृत्व प्रयत्नांनी नाही येत. भाषा सौंदर्य वेगळं आणि अंतःकरणाला भिडणारं वक्तृत्व वेगळं. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. वक्तृत्व जे आहे ते वक्तृत्व किंबहुना आपल्या बोलणं हे परिणामकारक होण्याकरता दोन गोष्टींची आवश्यकता आहे. परिणामकारक म्हणजे दीर्घकालीन परिणामकारकता. आपलं बोलणं परिणामकारक आहे, पण त्याची परिणामकारकता मर्यादित कालाची आहे. स्मशानांते पुराणांते मैथुनांते च यामती प्रत्यभिज्ञेस्यात कोण बंधात प्रमुच्यते. आपण आता बोलतोय, पण आपल्या बोलण्याचा प्रभाव त्या गेटच्या बाहेर जाईपर्यंतच. गेटच्या बाहेर गेले की आपल्यावरचाही जो बोलणार आहे त्याच्यावरचा जर प्रभाव संपून जातो, तर ज्यांनी ऐकलं त्यांच्यावरती त्याचा प्रभाव राहील असं काही नाही. मग बोलणं प्रभावी होण्याकरता तीर्थरूप गुरुवर्य महाराज सांगतात की बोलणं प्रभावी होण्याकरता दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक सद्गुरूंची कृपा आणि दुसरं अनुभव सामर्थ्य, जीवनशक्ती. मुक्या माणसाच्याही ठिकाणी भारती, ब्राह्मी तू भारती भाषा गिरवाग वाणी सरस्वती. भारती नाम वक्तृत्व, भारती नाम ज्याच्या जिभेवरती सरस्वती नाचतीये त्याचं नाव भारती आहे. आणि बोलण्यामध्ये सामर्थ्य येण्याकरता त्या माता सरस्वतीची कृपा असली पाहिजे. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना,
या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. त्या सरस्वतीची कृपा होईल तरच माणूस बोलू शकतो, प्रयत्नपूर्वक आपण बोलू शकत नाही. तेंडुलकर अंगचा असावा लागतो, प्रयत्न करून तेंडुलकर होत नाही. बरोबर आहे का? कितीही प्रॅक्टिस करून तेंडुलकर होत नाही. ते अंगचं वक्तृत्व पाहिजे. तसं काही लोकांना अंगचं असतं, काहीचं प्रयत्नपूर्वक असतं. तर मुका सुद्धा बोलू शकतो ना, परिणामकारक बोलू शकतो. कधी? ज्या वेळेला जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, ज्या वेळेला सिद्ध सरस्वतीचं प्राकट्य होतं. सिद्ध सरस्वती म्हणजे काय? सरस्वती वेगळी आणि सिद्ध सरस्वती वेगळी. तर सिद्ध सरस्वतीची कुठे मूर्ती आहे का? नाही. सरस्वती सिद्ध होणं याचं नाव सिद्ध सरस्वती. प्रत्येका मंत्राची देवतेची सिद्धी आहे. आणि या सिद्धी करता मौली फार सुंदर. काय दुर्दैव आपलं माझं, म्हणजे पाठांतर कमी माझं जरा कारण की वेळ नाही मिळाला पाठांतराला. संस्कृतचं खूप झालं पण मराठीचं फार कमी झालं. माऊली ज्ञानोबा आहे सांगा सिद्धी म्हणजे काय. गुरु कृपाद्वारे लाही जे पै सिद्धी, 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 बोलिला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर, बोलिला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर, बोलिला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर, बोलिला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर, गुरु कृपाद्वारे लाही जे पै सिद्धी, 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 गुरु कृपाद्वारे लाही जे पै सिद्धी. सरस्वतीला सिद्ध करण्याचं साधन काय? गुरुकृपा. गुरुकृपाद्वारे लाही जे पै सिद्धी. म्हणजे सरस्वती सिद्ध होण्याकरता, ज्ञानाला सरस्वतीला औचित्य प्राप्त होण्याकरता सरस्वतीची पूजा करायची नाही. गंमत आहे. मिळवायचं एक आणि करायचं दुसरं. सरस्वती प्रसन्न होण्याकरता सरस्वतीची भक्ती नाही. सरस्वती प्रसन्न होण्याकरता कोणाची भक्ती आहे? गुरुभक्ती आहे. ते परवा मी सांगितलं, पुनरावृत्तीचा दोषपद करून सांगतो. रामरक्षा नावाचं स्तोत्र आहे. कोणाला माहिती नाही आहे का? नाही त्याने हात वर करा. नाही माहिती? बरं सांगतो. तर रामरक्षा नावाचं स्तोत्र असं आहे की आपल्या शिरोमे राघव पातू. योग आहे आज. प्रभू श्री रामचंद्र प्रभूंच्या मंदिराला पूर्णता आलेली आहे आणि याच काळात आली आहे. म्हणजे आपल्या मारुतीबाबांची जे श्रीराम भक्त हनुमान, त्यांच्याच पुण्यस्मरणाच्या काळामध्ये प्रभू श्रीरामांच्या
शिखरावरती ध्वज विराजित झालाय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय श्रीराम. तर ते रामरक्षा नावाचं स्तोत्र आहे. तर ते रामरक्षा नावाचं स्तोत्र काय करतं की आपल्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करतं. आणि ते आता ते काय आज ज्यांनी तो जादूटोणा कायदा लिहिला ते आज माझ्या शेजारी बसले होते एका ठिकाणी. म्हटलं अहो बोललो असतो पण काय असो. तर ते असं आहे की ते उदबत्ती वगैरे नाही, धूप लावायचा. उदबत्ती काय एवढं हे नाही, दुधाची ताकावर तहान असायची, उदबत्तीपेक्षा धूप लावायचा आणि रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. आणि रामरक्षा स्तोत्र म्हणून तो जो धूप आहे, ती जी विभूती आहे, ती विभूती आपल्या ज्या अवयवाला सांगितले त्या अवयवाला ती विभूती लावायची. आणि तो शिरोमे राघव पातू, राघव म्हणून कपाळाला विभूती असं लावायचं आणि ते त्या अवयवाचं तो रक्षण करतो. मग लोक म्हणतात आम्ही सगळं केलं पण काहीच नाही झालं, डोकं दुखत होतं, राघव पातू म्हणून भस्म लावलं पण आमचं डोकं दुखायचं काही थांबलंच नाही. अरे बाबा, भस्म लावण्याच्या पूर्वी श्रीमद हनुमान कीलकम, त्या रामरक्षेची किल्ली काय आहे? हनुमत भक्ती ही रामरक्षेची पूर्ण होण्याची किल्ली आहे. नाही तर कुलपाला किल्ली लावले, कोणी कुलूप लावून पैसे काढून नेल ना, म्हणून किल्ली वेगळी का सावकार बुवा, कुलपाच्या जवळ किल्ली नाही ठेवायची. जिथं कोणी विचार करणार नाही अशा ठिकाणी किल्ली ठेवायची. म्हणून रामरक्षेची किल्ली कुठे आहे? हनुमत भक्तीमध्ये. तसं सरस्वती सिद्ध होण्याची किल्ली कुठे आहे? गुरुभक्तीत आहे. म्हणून मौली ज्ञानोबा सांगतायत, जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती. तिचं सामर्थ्य काय? तर वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. हे सामर्थ्य कोणाचं आहे? सरस्वतीचं आहे. आणि सरस्वतीला सिद्ध करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? गुरुभक्तीचं आहे. म्हणून मी जे आता बोलणार आहे, माझ्याकडून या ज्या भगवद्गीतेच्या अर्थाची भावाची अभिव्यक्ती होणार आहे, ते सामर्थ्य ती माझ्या वाणीवरती, माझ्या वैखरीवरती सरस्वतीचा जो नृत्यविलास होणार आहे, त्या नृत्यविलासाची शक्ती मला कशामुळे प्राप्त झाली आहे? माझ्या गुरुकृपेमुळे मला प्राप्त झालेली आहे. आता कोणी म्हणेल भगवद्गीता हे शिवधनुष्य आहे. काय? भगवद्गीता हे शिवधनुष्य. त्याच्या नादाला तुम्ही कशाला लागता माऊली? हे शिवधनुष्य पेलणं काही तुमचं काम नाही असं जर कोणी म्हणेल तर त्या शिवधनुष्याच्या संबंधाने एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. सीतामातेची ताकद. रावणाने सीतामातेला उचलून नेलं, अपहरण केलं. सगळे हे वानरसेना घेऊन प्रभू श्रीराम तिथे गेले, युद्ध झालं, रामायण झालं. रामायण म्हणजे ग्रंथ नाही बरं का, रामायण म्हणजे राम रावणाचं युद्ध म्हणजे रामायण. म्हणजे अगोदरचं रामायण नाही, पूर्वी राम रावणयोर युद्धम इति रामायणम. तर ते रामायणामध्ये युद्ध झालं वगैरे वगैरे. सीतामातेची शक्ती एवढी होती की रावण सीतामातेच्या समोर की झाडकी पत्ती, काहीच ताकद नव्हती. म्हणजे स्त्रीचं सामर्थ्य काय? तर सीतामातेसारखं सामर्थ्य आहे. पण ते सामर्थ्य उघड केलं ना की त्याचं सगळं वाट लागते. म्हणून स्त्री सामर्थ्य झाकलेलं चांगलं, उघडं नाही करायचं. तर सीतामातेचं सामर्थ्य किती ते सांगतो. तर सीतामातेचं जेव्हा स्वयंवर झालं तर स्वयंवरामध्ये ते शिवधनुष्य होतं. आणि त्या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्याच्या गळ्यामध्ये माता सीता ही वरमाला घालणार होती. रावण तिथे आला. रावण त्या धनुष्याला एक तसूभर सुद्धा हलवू शकला नाही. प्रभू श्रीरामाने प्रत्यंचा लावली, माता सीतेनं रामाला वरलं, कथा संपली. पण ते जे शिवधनुष्य होतं ना, ते शिवधनुष्य सीता माता त्या शिवधनुष्याला खेळायची. जसं लहान मुलं ड्रुर गाडी घेऊन फिरतात ना, तसं त्या धनुष्याबरोबर सीता माता खेळायची. जे धनुष्य
रावण हलवू शकला नाही. ते सीतामातेच्या खेळण्यातलं धनुष्य होतं. मग त्या रावणाला लोळवणं सीतामातेला काही शक्य नव्हतं का? पण जेणो काम तेणो करे, तू नवरा आहे माझा, तू मला सोडवायला आलं पाहिजे, मी नाही सोडवून घेणार. असो, तसं गीता हे शिवधनुष्य आहे. आणि हे शिवधनुष्य तुम्ही कशाला लावताय त्याला हात? तुम्ही त्याचा अर्थ पूर्ण सांगू शकणार का? असं जर कोणी म्हणेल तर मौली ज्ञानोबा राय सांगतायत, जया ते कामधेनू माये तया अप्राप्य काही. माझी आई कामधेनू आहे. आणि माऊलींच आई वडील गुरु सगळं एकत्र हो. निवृत्तीनाथच माऊलींची आई, निवृत्तीनाथच माऊलींचे वडील, निवृत्तीनाथच गुरु, निवृत्तीनाथच बंधू. ज्याप्रमाणे त्या नाटाच्या भंगामध्ये सांगतात ना, म्हणा विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगनी आता विठ्ठले विन नाही नाता तुका म्हणे नाही आता दुसरे. माय बाप चुलता विठ्ठल भगनी आणि भ्राता विठ्ठल विन झाड नाही होता तुका म्हणे नाही दुसरे. माऊलींची आई वडील गुरु भाऊ बहीण सगळं निवृत्तीनाथ. तर माऊली ज्ञानोबा राय सांगतात, मी या भगवद्गीतेचं अर्थाभिव्यक्ती भावाभिव्यक्ती रूप शिवधनुष्य पेलण्याकरता का प्रवृत्त झालो? सांगतायत, जया ते कामधेनू माये. माझे सद्गुरू म्हणजे कामधेनू आहेत. तयासी अप्राप्य काय आहे, त्याला काहीच म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी ये. या ग्रंथामध्ये मी प्रवृत्त का झालो? या ग्रंथाचा भाव सांगण्यामध्ये मी का प्रवृत्त झालो? माझ्या मागे माझ्या सद्गुरूंची शक्ती आहे आणि माझे सद्गुरू कामधेनू आहे, जे पाहिजे ते प्रसवण्याचं सामर्थ्य. तर इथं कामधेनू म्हणण्यामध्ये सांगायचं की दूध नाही सांगायचं. तर कामधेनूमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये भावाची प्रसव होण्याचं सामर्थ्य त्या कामधेनूमध्ये. कोणाच्या बुद्धीमध्ये? माऊलींच्या बुद्धीमध्ये अर्थ प्रसवण्याचं सामर्थ्य त्या गुरुरूपी कामधेनूमध्ये. म्हणून मी या ग्रंथ लेखनामध्ये ग्रंथ सांगण्यामध्ये प्रवृत्त झालेलो आहे. आता सांगतायत, माझे गुरु जरी कामधेनू असले तरी सुद्धा काही कमी जास्त होऊ शकतात. त्यांचा दोष नाही, तो माझा माध्यमाचा दोष आहे. सूर्यप्रकाश चांगलाच आहे. गंमत होते, पण दोष एका ठिकाणी तिसरंच असं घडतं. मध्ये काय झालं, त्या संभाजीनगरला मी गेलो आणि मी गाडी चालवत होतो. संध्याकाळची वेळ होती. लाईट लावला, गाडी चालवत होतो. चालवत असताना दिसायला कमी लागलं. म्हटलं आपले डोळे काहीतरी आता लागला चष्मा, काही खरं नाही. म्हटलं आपलं अवघड झालं आता हे सगळं. काच पुसतोय सगळं तरी काही दिसत नाही, सगळं स्वच्छ केलं तरी दिसत नाही. मग शेवटी काचेवरती नाही, ते गाडीचा जो दिवा होता तोच खराब झाला होता. म्हणजे त्याच्यावरती चिखल उडाला होता म्हणून ते प्रकाश कमी पडत होता. आणि आपल्याला भ्रम काय झाला, मला दिसतंय कमी. तसं प्रकाश चांगला आहे, स्रोत चांगला आहे, पण ज्या माध्यमातनं बाहेर पडतं त्या माध्यमावर जर काजळी असेल, माध्यमावर जर आच्छादन असेल, तर तो बाहेर पडणारा प्रकाश त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनता निर्माण होते. मग मौली ज्ञानोबा राय सांगतायत की माझ्या गुरूंच्या कामधेनूनं माझ्या बुद्धीमध्ये प्रसवलेलं ज्ञान हे योग्यच आहे. पण प्रसवलेलं ज्ञान योग्य असलं तरी माझ्या उपाधीमुळे जर काही दोष आला तर ते कोणाचेच? माझेच, माझ्या गुरूंचे नाहीत. म्हणून न्यूनते पुरतेच. काही जर कमी असेल तर ते पूर्त करून घ्या. अधिकते सरते, काही अधिक बोललं कमी करून घ्या. करून घ्यावी तुमते विनवतू असे, ही तुम्हाला विनंती आहे. माऊली श्रोत्यांना विनंती करतायत. काय भाग्य आहे लोकांचं. त्या
नेवाशाचं मंदिर आहे, साक्षात समोर मोहिनी राज आहेत, तो पैसचा खांब आहे, त्या पैसच्या खांबाला माऊली ज्ञानोबाराय टेकून बसलेत, समोर श्रीमंत निवृत्तीनाथ आहेत आणि त्या श्रोत्यामध्ये जे इथं सच्चिदानंद बाबा लेखणी घेऊन लिहित आहेत आणि ऐकणारे श्रोते काय भाग्य आहे ज्यांनी थेट ज्ञानेश्वरी ऐकली असेल. काय कार्य बापरे, काय पुण्याई त्यांची, किती पुण्याई की साक्षात माऊलींनी विनंती करावी एवढं महत् भाग्य त्यांचं. आणि त्या सर्व श्रोत्यांना माऊली विनंती करतायत की काही कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या बरं का. आता देईजो अवधान, बी कॉन्शियस, सावध व्हावा, अवधान द्या. कारण का की ते कसं आहे, ते गीत रामायणाच्या सुरुवातीला ते सांगतो ते निवेदक, फार सुंदर वाक्य आहे. सर्व इंद्रियांच्या शक्ती कर्णाच्या ठाई एकवटून माझ्या ठिकाणी लक्ष द्या. कारण 9 द्वार आहेत अंतःकरण वृत्ती बाहेर पडायला. मग त्या 9 द्वारांच्या द्वारे तुमची वृत्ती फाकू देऊ नका, केंद्रित करा. आणि केंद्रित कुठे? कानाच्या ठिकाणी करा. आणि कानाच्या ठिकाणी ती वृत्ती केंद्रित करून ते ऐका. म्हणून माऊली विनंती करतायत, आता देईजो अवधान, आता लक्ष द्या. मी जे काही सांगणार आहे ते लक्ष द्या. तुम्ही बोलवल्या मी बोले ना, मी नाही बोलणार, तुम्ही बोलवणार आहे. करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी, करविली तैसी, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट. वाकडे के नीट देव जाणे, वाकडे के नीट देव जाणे, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट. वाकडे का नीट देव जाणे, वाकडे का नीट देव जाणे, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट. की मंजुळ बोलत सेवाणी, मंजुळ बोलत सेवाणी, मंजुळ बोलत सेवाणी, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. शिकविता धनी वेगळातो, शिकविता धनी धनी वेगळातो, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. बोलविले बरेच प्रमाण सांगण्यासारखे. करविली तैसी केली कटकट, वाकडे के नीट, मी नाही बोलत, त्यांनी केलंय. क्षरा अक्षरा वेगळा तुका होनी, निघाला बोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. बरं सांग. साळुंकी मंजुळ बोलते सेवाणी, शिकविता धनी वेगळी, बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्नी. त्याप्रमाणे मी बोलणारा नाही, माझा बोलवणारा धनी हा माझा श्री गुरु आहे. त्याच्याकरता सांगतात, जैसे चेष्टे
सूत्राधीन दारू यंत्र. दारू म्हणजे प्यायची नाही बरं काही. इथं दारू यंत्र म्हणजे कळसूत्री बाहुली. दारू यंत्र म्हणजे काय? कळसूत्री बाहुली. त्याला पपेट म्हणतात बरोबर ना? पपेट. ते शो करतात ना, पपेट शो. ते कुठलं तरी होतं एक, काय नाव बरं त्याचं काहीतरी, रामदास पाध्ये. पपेट शो. तर ते पपेट शो असा आहे. तर ते हाताने करतात, ते दोरीनी करतात. तर ती बाहुली नाचते, तिच्या डोक्याने नाही नाचत, नाचवणारा वेगळा असतो. त्याप्रमाणे माझा बोलवता धनी माझा सद्गुरू आहे. खूप सांगण्यासारखं आहे. वेळेची मर्यादा आहे. चिदंबर पुढच्या वर्षी सांगणार हेच. त्यामुळं मी फक्त बदली नाईट वॉचमन आहे मी. तात्पुरता सांगण्याकरता आलेलो आहे. त्यामुळे जास्त विस्तार नाही करत. पुढे मौली ज्ञानोबा असा तैसा मी अनुग्रहितू. हा शब्द फार सुंदर आहे. अनुग्रह. अनुग्रह म्हणजे काय? नुसती माळ घातली मंत्र दीक्षा दिली नाही. तर अनुग्रह म्हणजे आय एम ट्रू लीडर असं मौली सांगतात. तर एक हे आहे तुमच्या आता ऑफिसमध्ये असेल महेशजी, लीडरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय? निखिलजी सांगा, तुम्ही आता काम मोठ्या ठिकाणी कामं करता, तर लीडरशिप डेव्हलपमेंट काय? काय सांगा सांगळे साहेब. व्हॉट इज लीडरशिप डेव्हलपमेंट? लीडरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय? टीम लीडर्स वर्किंग डेव्हलपमेंट म्हणजे काय? काय लीडर डेव्हलप करायचं म्हणजे काय करायचं? हां, म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं? तुम्ही तेच सांगता, करायचं काय सांगा ना. गुरुवर्य महाराज सांगायचे की लीडर डेव्हलप करणं म्हणजे काय, लीडरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर असा माणूस तयार केला पाहिजे की आपल्या अनुपस्थितीमध्ये आपण जसा निर्णय घेतला असता तसाच त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. याचं नाव आहे लीडरशिप डेव्हलपमेंट. लीडर तयार करणं म्हणजे काय? असा त्याची विचारसरणी अशी पाहिजे, विचाराची दिशा अशी पाहिजे की त्या कंडिशनमध्ये, त्या परिस्थितीमध्ये आपण जो निर्णय घेतला असता तोच निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. हा खरा लीडर आहे. तर हे लीडरशिप. अनुग्रह म्हणजे काय? तर खरा लीडर कशावरून? तर ग्रह शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. काय? दुराग्रह. आग्रह किंवा ग्रह म्हणजे ज्ञान. आणि अनुग्रह म्हणजे काय? की माझ्या पश्चात होणारं ज्ञान. कशाचं? सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतर त्यांच्या बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे तेच माझ्या बुद्धीमध्ये अवतीर्ण झालेलं आहे. म्हणजे निवृत्तीनाथांनी जर ज्ञानेश्वरी सांगितली असली तर हीच सांगितली असती, दुसरी सांगितली नसती. याचं नाव अनुग्रहितू. अनुग्रहितू म्हणजे काय? की माझ्याऐवजी म्हणजे समजा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरी सांगितली असती तर हीच सांगितली असती, वेगळी काही सांगितली नसती. याचं नाव अनुग्रहितू. म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे तेच माझ्या बुद्धीमध्ये अभिव्यक्त झाले आणि तेच मी तुम्हाला सांगतो. याचं नाव अनुग्रह. आपल्यासारखा दुसरा माणूस तयार करणं, हे नाव अनुग्रह. तीर्थरूप गुरुवर महाराज सांगायचे, संत कोणाला म्हणायचं? जो माणूस मरायच्या आधी आपल्यासारखा एक माणूस तयार करतो त्याचं नाव संत. असो, मौली सांगतात मी अनुग्रहित आहे. कोणाचा? सद्गुरूंचा. म्हणजे काय? जे काही मी बोलतोय ते त्यांचंच आहे, माझ्या बुद्धीतलं नाही. साधूंचा निरूपितू. निरूपित नाम आज्ञाधारक. आज्ञा म्हणजे काय? असमंताज्ञ आज्ञा असा मी त्यांचा निरूपित आहे. ते आपुली यापरी अलंकारे तू भलता परी. पुढे संमोद ज्ञानोबर सांगायत, तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही. गंमत आहे. एकीकडे माऊली ज्ञानोबारायांना सद्गुरूंचं वर्णन करायचं आहे आणि ते वर्णन केलेलं आवडत नाही निवृत्तीनाथांना. आता बाबा बस, सगळ्यांना माहिती, आता पुरे करतो, असं जसं म्हणावं तसं. गंमत आहे. सगळं उलट चाललंय जग. आता मी गेलो एका ठिकाणी, एक जण भेटायला आले त्यांना. ते म्हणले, अरे माझी मती सांगणारी फिल्म लावू की म्हणले पहिले.
निवृत्तीनाथ म्हणतात बाबा रे, अरे बस झालं रे, पुरे कर. हं? सगळे कठीण आहे, जाऊ द्या. निवृत्तीनाथ माऊलीना म्हणतात अरे बाबा पुरे कर, बस झालं, सगळ्यांना माहिती, आता नको सांगू एवढं महत्व, पुरे रे पुरे. आमच्यासारखं असतं, आमचे विद्यार्थी आमचं कौतुक करतच नाही, करायला लागलं तर अरे बोल 2 मिनिटं, अजून 2 मिनिटं, माझं प्रवचन नाही झालं तर चालेल, पण तू सांग महत्व. अरे काय पण तुझं चालू दे. तुझं चालू दे. पराव्या मुखे स्तुती रुचिकर. निवृत्तीनाथांची स्तुती नाही, वस्तुस्थिती मौली ज्ञानोबारा सांगतायत. पण वस्तुस्थिती सांगताना सुद्धा निवृत्तीनाथ म्हणतात अरे बाबा पुरेपुरे, आता चला विषयाकडे वळा. तेव्हा श्री गुरु म्हणती राही हे तुझं बोलावे नले, हे काही सांगायची गरज नाही रे बाबा. कोण म्हणतंय? निवृत्तीनाथ. काय संवाद आहे, काय प्रेम. अरे राम. आता ग्रंथा चित्त जई झडकरी वेगा. आता जरा ग्रंथाकडे आपण वळू, ग्रंथाचा अर्थ सांग. या बोला निवृत्तीदासू. या बोला निवृत्तीदासू पाहुनी परम उल्हासू, म्हणे परियसा मना अवकाशू देऊनिया. मौली ज्ञानोबाराय सांगतायत की आता मला सद्गुरूंची आज्ञा झालेली आहे. श्रीमन निवृत्तीनाथ प्रसन्न झालेत, संतुष्ट झालेत. आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते सगळं सांगितलेलं अवकाश देऊन या. अवकाश देऊन या म्हणजे काय? कामक्रोधे केले घर रीते, ह्याचं नाव अवकाश देऊ नये. तुका म्हणे वाव पोटी, मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. थोडं अजून स्पष्ट सांगायचं तर पाटी कोरी करा मग ऐका. पाटी खराब नको, कशी असली पण ती कोरी पाहिजे का पाटी. अवकाश म्हणजे तुमचं मन स्वच्छ करा, मनामधली सगळी घाण काढा. भगवद्गीता ऐकण्याकरता मनातली घाण काढली पाहिजे. घाणी सकट आपण जर भगवद्गीता ऐकू ना, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून मनामध्ये असलेली घाण तुम्ही काढा आणि माझ्याकडे लक्ष देऊन ऐका, असं या ठिकाणी मौली ज्ञानोबाराय सांगतात. पुढे आता भगवद्गीतेमध्ये मौली सांगण्यामध्ये प्रवृत्त होतील. आणि पुढे 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 सगळं गुरुवर्य महाराजांनी सांगितलंय की या भावार्थ दीपिकेचं तात्पर्य गुरुभक्तीतच आहे. आणि ते सिद्ध केलंय. गुरुवर्य महाराजांनी श्री काय नाव, गुरुभक्ती काय नाव ग्रंथाचं? हां, ज्ञानेश्वरीमधील सद्गुरु भक्ती योग असा ग्रंथच आहे गुरुवर्य महाराजांचा. आणि त्याच्यामध्ये उपक्रमोपसंहारो अभ्यासो पुरोताफलम अर्थवादोपपत्तीचं लिंगन तात्पर्य देणे, या षडलिंगपूर्वक भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीचं तात्पर्य गुरुभक्तीमध्ये कसं हे तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी सिद्ध केलं आहे. म्हणून आपण काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण हा कसं आहे, गेल्या वर्षी विरहिणी सांगितली तर विनायक महाराज म्हणले आता विरहिणी नको. आता काय वेगळा विषय, वेगळा विषय म्हणजे तर कसं चिदंबरला विचारलं काय सांगायचं, तो म्हणला काय सांगू मी, तो म्हणला तूच सांग. पंचायत होते. आपण काय सांगणार काय. मग शेवटी विचार केला की हा जो आपला अक्षर ब्रह्मयोग होता, तर आता तुम्ही नाव बदलायचं, गुरुभक्ती योग असं नाव द्या सप्ताहाला. या पुढच्या वर्षीपासून गुरुभक्ती योग असं नाव द्या. आणि मग माझ्या डोक्यामध्ये आलं की गुरुभक्ती हा विषय आपण श्रवण करावा, सांगावा. आणि का सांगावं तर ते तुम्हाला समजण्याकरता नाही, आपल्या अंतःकरणामधली असलेली गुरुभक्ती अजून वाढावी, तिचं वर्धन व्हावं, तिचं उन्नयन व्हावं, याच्याकरता गुरुभक्ती सांगावी. मग ऐकणारा आणि सांगणारा दोघांच्याही मनातली दरवर्षी उजळली पाहिजे ती गुरुभक्ती. ती पुटच्या पुटं चढतात घरी गेली की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ती पुटं काढण्याकरता दरवर्षी गुरुभक्ती ऐकली पाहिजे. कंटाळवाणा नाही हा विषय, आनंद आहे. आणि तुम्हाला तर फार आनंददायी आहे का, का तुम्ही गुरुभक्त आहेत. आणि सगळे गुरुभक्त असल्यामुळे माऊलींची गुरुभक्ती श्रवण करावी. आणि हा कसा आहे की कितीही वर्ष चालणारा विषय हा, त्याला काही मर्यादा नाही आहे. आत्ताशी आपण पान नंबर 10 वर आलो. किती पान आहे ती?
1008 म्हणजे 1008 भागिले 10 किती झाले? हा 101. मग आपण मरेपर्यंत तर काय हे संपत नाही, एवढा मोठा हा विषय आहे. 100 वर्ष हा चालण्यासारखा विषय, म्हणजे या गतीने जर आपण विचार केला तर 100 वर्ष चालण्यासारखा हा विषय आहे. मी त्यांना म्हटलं गुरुभक्ती योग चिदंबरी म्हटला चांगला विषय आहे, विनायक महाराज म्हटले चांगला आहे, आणि त्यामुळे श्रवण झालं. मी पण आलो होतो काल श्रवण करायला. तर आज चिदंबर नसल्यामुळं मला त्यांनी सांगितलं बाबा जातो का, म्हटलं जातो, त्याला काय. त्यामुळं थोडंसं चिंतन सांगितलं, आणि माझं बोलणं म्हणजे आत्ता मौली ज्ञानोबाऱ्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारूयंत्र. माझं जे काही बोलवणं आहे, माझं जे बोलणं आहे ते माझ्या सद्गुरू माझ्याकडनं बोलवून घेत आहेत. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, मौली ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, माझ्या सद्गुरू परंपरेच्या चरणी समर्पित करतो. चिंतनामध्ये जे काही योग्य ते माझ्या सद्गुरूंचं, सद्गुरू परंपरेचं अयोग्य माझं आहे. आणि संध्याकाळी परत मलाच कीर्तन करायचं आहे, उद्याही मलाच कीर्तन करायचं आहे. 2 दिवस तुम्हाला मला सहन करायचं आहे. आता आतापासून सुरू झालं आहे, तर उद्या दुपारपर्यंत सहन करा. जे योग्य, खरंच कौतुक आहे तुमचं. आणि कसं आहे की दरवर्षी हा मोठा होतोय सप्ताह, बरोबर आहे ना विनायक महाराज? दरवर्षी हा वर्धिष्णू होतोय. शुक्लेंदुवत या गुरुभक्तीमध्ये वर्धन व्हावं, उन्नयन व्हावं, अशी त्या सद्गुरू परंपरेच्या चरणी प्रार्थना करतो. ब्रह्मलीन मारुतीबुवांच्या विषयी मी काही बोललो नाही, कारण की आज उद्या त्यांच्याबद्दल बोलायचं आहे, म्हणून आत्ता काही मी मुद्दाम बोललो नाही. संध्याकाळी आणि उद्याला आपल्याला त्यांच्याविषयी बोलायचं आहे, कारण की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आणि तुम्ही खूप चांगलं केलं. ते मारुतीबुवांचं चरित्र जे सांगितलं ना, ते खूप चांगलं केलं, खूप. हे काय खरं नाही. म्हणजे भगवद्गीता आणि हे ते, त्याच्यापेक्षा सद्गुरूंचं चरित्र आणि वाणी पुनीत करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे खरं नाही म्हणजे ह्याला आपल्याला नावं नाही ठेवायची, ह्याच्याहून ते श्रेष्ठ आहे. सद्गुरू चरित्र हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि तुम्ही त्या आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने हे जे सगळं करताय ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि हे असंच तुमच्या सगळ्यांच्या हातनं घडावं अशी मौली ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी प्रार्थना करून या वर्षीच्या सत्राला आपण विराम देऊ. राहिलेला विषय पुढच्या वर्षीच्या सत्रामध्ये राहिलेला विषय या पानावरून पुढे चालू होईल. पाहे पाध्वजेचे चिरगूट, आहे पाध्वजेचे चिरगूट, हे राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. मासी पत्र ते केवढे, मासी पत्र ते केवढे, मासी पत्र ते केवढे, मासी पत्र ते केवढे. राऊ चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे. बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी
रखुमादेवी वरुला सांभाळावे आपुल्या प्रीदा सांभाळावे आपुल्या प्रीदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मुद्रांकित पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विठ्ठल पुंडलिक वरदा विठ्ठल 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 विठ्ठल